मंडळी, हास्य जत्रेचे इरसाल सासरा आणि जावई सज्ज आहेत विनोदाची शिलाई करण्यासाठी. चला तर बघूया आता इथे काय धमाल करता येते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत यांचं. नमस्कार. ओ दादा, नमस्कार म्हटलं. परवा माझं लग्न आहे. काय माहितीये काय, लग्न सराई खूप असल्यामुळे कपड्यांचा खूप लोड आहे हो. नाही नका लगेच तोंड पाडू. ऐका, मी काहीतरी करतो. एक 10-15 मिनिटं जेवणाच्या वेळी येऊन जातो. जेवणाची वेळ कितीचे फक्त कळवा. मी काय तू आमंत्रण द्यायला नाही आलो तुम्हाला. मग अरे मी माझे कपडे टाकले ना तुमच्याकडे शिवायला. आमच्याकडे अरे नवरा मुलगा आहे ना, मी 15 दिवस आधी टाकलेत. अरे तुम्ही म्हणाले 7 दिवसात देतो. आलो तर म्हणाले उद्या उद्या उद्याच करताय तुम्ही. आता परवावर लग्न आलंय. माझे कपडे द्या. नुसतं हो करू नका. कधी देताय कपडे? ओ मास्टर, मास्टर ओ अरे त्यांना इकडे पहा ना. तिकडे तिकडे काय डोंबलंय तुमचं? माणूस इकडे बोलतोय, इकडे पहा ना. माझे कपडे शिवून द्या. झाले का ते? माझे कपडे कपडे. अरे माझा शर्ट पीस आहे, नुसतंच कातरून ठेवलाय हा. अरे परवा माझं लग्न आहे. अरे मी काय दगडाशी बोलतोय का हो? अरे परवा माझं लग्न आहे, तिथे काय बिनकपड्याचा उभा राहू मी? हा वांब लोक म्हणतील नवरा हनीमूनच्याच तयारीने आलाय म्हणून. मस्करी करू नका. परवा लग्न आहे. माझे कपडे शिवून द्या. पटकन कपडे शिवून द्या माझे. या कपडे शिवलं असतं, हा. पण प्रश्न तत्वाचा आहे. अरे बापरे, अरे बापरे. माझे कपडे शिवण्यामध्ये तत्वाचा प्रश्न आहे. सासऱ्यात मृत्यूपत्र लिहिला नाही. बर त्यांना एकुलती एक मुलगी, म्हणजे जावई पण एकच झाला का नाही? असेल बुवा. मग सगळी प्रॉपर्टी तिच्याच नावावर होणार. मग मृत्यूपत्र लिहिण्याची काही गरज आहे काय मला सांगा? नाही नाही, हे सगळं ठीक आहे, पण याच्यात माझे कपडे कुठून आले? कपडे कुठून आले म्हणजे? हा. त्या सासऱ्याने त्या प्रॉपर्टीत माझं नावच लिहिलेलं नाही आहे. मग? त्याच्या मला मूडच नाही कपडे शिवायचा. जा. अरे असं काय करता? शिवा ना माझे कपडे. अरे अहो नाही शिवा. बोलू ना एकदा. नाही बोलू ना एकदा. हो नाही शिवणार. पण बाय ना, आडेल जावाई मारू. आडेल जावाई काय तट होतो तो. हो दादा, त्यांच्या सासऱ्याने त्यांच्या डोकं फिरवलेलं आहे. जाऊ द्या, तुम्ही माझे कपडे शिवून द्या पटकन. मला सांगा, प्रत्येकानं आपलं मूत्रपत्र आपल्या मूत्रपत्रात काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. एक तर ते मृत्यूपत्र असतं, मूत्रपत्र असं काहीच नसतं जगात. अहो तेच ते ना. मला सांगा, एखाद्या सासऱ्याला असं वाटलं की कुत्र्याला सगळी प्रॉपर्टी दिली पाहिजे, तो त्याचा प्रश्न आहे ना हो. मग देऊ द्या ना. हे बघा, ते आणि त्यांचे सासरे बघून घेतील. म्हणजे बाजूच्याची म्हातारी मेली, तुम्ही काय डोकं बाधारताय? तुम्ही काम करा ना. गिराईक आलाय, कपडे शिवा. नाही नाही, तुम्हाला कळलेलं नाही आहे. ज्याने मृत्यूपत्र लिहिलं ना, ज्या सासऱ्याने, तो हा सासरा आहे. ना हा वसाडा माझा जावई आहे. हा. अरे म्हणजे तुम्ही दोघं सासरे जावई आहे? हा. आणि तुमच्या मृत्यूपत्रावरून झगडे होत आहे? भांडणं चालले. मला काही सांगू नका ते बाकीच्या. मला माझे कपडे शिवून द्या, पटकन शिवून द्या. अरे तुम्हाला काय त्या कपडे झाले? पटकन शिवून द्या, पटकन शिवून द्या. मला माझे कपडे शिवून द्या. माझ्या सासऱ्याने हौसेने माझ्यासाठी कापड घेतले. कपडे शिवा त्याचे, नाही तर त्यांना वाईट वाटेल ना हो. वाटेल ना? मग त्यांना सांगा, हा माझा सासरा. हा. माझ्या लग्नात त्यांनी कपडे शिवले काय मला विचारा. हो विचारा. एका कस्टमरचं कपडे इथे शिवायला आलं होतं. हा. तो म्हटला तू लग्नात घाल. हा. लग्न झालं, धू आणि इस्त्री करून ठेव. अरे बापरे, काय चुकलं माझं? काय चुकलं काय? एवढी इज्जत गेली माझी माहिती आहे. ते मी कपडे घातलं, घोड्यावर बसून लग्नाला निघालो. बर. ज्या कस्टमरचं कपडे होतं त्यानं बरोबर ओळखला हे कपडे आहेत म्हणून. भर चौकात त्यानं मला त्या घोड्यावर उतरवला आणि सगळे कपडे काढून घेतला. माहिती आहे सगळे? मी चट्टेरी पटरी चड्डी आणि बनियन होतो, बनियनवर तसाच मी लग्नाला गेलो. माहिती आहे. आणि ह्यांच्या पुरीच्या गळ्यातला हार घातला. सगळी लोक माझ्याकडे बघून फिरी फिरी हसत होते. माहिती आहे केवढी इज्जत गेली. अरे एक नंबरचा टेलर मी, भल्या भल्यांचे कपडे शिवलं. आणि माझ्या लग्नात
मी चटरी पटरी चड्डी आणि बनेनवर. अरे जाऊ द्या ना. अरे काय जाऊ द्या, माझी इज्जत येईल, सांगा त्यांना. अरे कशाला जुन्या चिंध्या उकरून काढताय? आता त्या चिंध्यांची का गोदडी शिवता का? आणि मला नका सांगू हे राडगानं. मला माझे कपडे शिवून द्या आत्ताच्या आत्ता. त्यांना मृत्यूपत्र फाडायला सांगा, तरच तुमचं मी कपडे शिवीन. काय झालं तरी मी मृत्यूपत्र फाडणारच नाही. अरे तुमच्या दोघांच्या झगड्यामध्ये मला कशाला किदरवताय रे तुम्ही? माझे कपडे शिवून द्या आत्ताच्या आत्ता. तुम्हाला कपडे पाहिजे ना? हो. कपड्याचाच प्रश्न आहे ना? हो. ठीक आहे. ही पॅन्ट पीस आहे ना, त्याचं धोतर नेसवतो आणि शर्ट पीसचं तुमचं उपरण करतो. जा. अरे. पण मूत्रपत्र मी काय फाडणारच नाही. अरे तुझ्या बापाने पॅन्ट पीसचं धोतर घातलं होतं का रे? हा? काही बोलतो? माझे कपडे शिवून द्या बरं. ही अक्कल ह्या माणसाची. नाका दम आणला ह्या माणसान. मी नाही तर काय साहेबांनो, मी तुम्हाला सांगतो, मी चित्रपटसृष्टीमध्ये टेलरचं काम करायचो. जे मोठे मोठे हिरो असतात ना, स्टंट करतात, त्यांच्या मी चड्ड्या शिवायचो. चड्ड्या. बरं. अख्ख्या इंडस्ट्रीत बोलायचं. काय? मोरे मामा, तुमची चड्डी म्हणजे फुल गॅरंटेड. बापरे. काय पण फाटल, पण चड्डी फाटणार नाही. इतका मी विद्वान टेलर. हा, तुम्हाला सांगतो, ह्या माणसांना माझा गेम केला. मी नाही तर कोणी केला? माझ्या पोरीवर लग्न कर म्हणून कोण बोलला? मी बोललो. तुम्हाला सांगतो, कांद्या पोह्याचा कार्यक्रम, मला वेगळीच पोरगी दाखवली. हं? मी माल जेव्हा घातली तेव्हा वेगळीच पोरगी. असं? मी कपड्याच्या गडबडीत होतो ना, हा. चड्डी आणि बनियन, हा. आणि घरात गेल्यावर तिला नीट बघितली तर मुलगी बदललेली होती. काय हे काय हसता काय? त्याची चूक आहे वाचारे. माझी तू कशी काय? हा माहिती काय, मला सांग. माझी पोरगी कांदे पोहेच्या कार्यक्रमाला उभी होती. फक्त तिच्या मैत्रिणीने आज जाऊन कांदे पोहे आणला. ह्या वसारीन कांदा पोहे आणणारीला पसंत केला. आता मी काय करू? बरं असं कसा? आता जी मुलगी कांदे पोहे देते तीच आपण नवरी मुलगी समजतो का नाही? अरे हो, तिने फक्त कांदे पोहे दिले, पण माझी पोरगी लाजून बोलते, अव खा. ती मेन पोरगी ह्याला कलायला नको. काय करायला नको, काय करायला नको. तशी सासूबाई पण म्हणते, खा कांदे पोहे खा. मग काय तिच्यावर लग्न करू? वाहन मारू का ह्याला? वसाडी पडली तुमच्या तोंडावरती. तुम्ही किती आग्रह करत होतो मला, पोहे खा. मग मी काय तुमच्यावर लग्न करायचं हो, होतं? करायचं होतं ना. काय अरे काय गुच्चू पटाना तुम्ही? सासरा झाला म्हणून काय करतो? अरे. टाकेन उलटा सुलटा. अरे तुझं तोंड आहे का काय रे? नुसती जीभ चर चालते रे. कातर चालव ना जरा, कपडे शिव ना पटकन. माझे कपडे शिवा, नाही तर कात्रीने तुमच्या दोघांच्या जिभा कातरून टाकेन मी. मग त्यांना मृत्यूपत्र फाडायला सांगा अगोदर. काही झालं तरी मी मूत्रपत्र फाडणारच नाही. अरे तुमची जी प्रॉपर्टी ना, तिला एक तर काडी लावा, आग लावा, पण मृत्यूपत्राला मूत्रूपत्र म्हणून त्याच्या कुत्रू पण हाल खाणार नाही, असं नका करू ना रे. दलिंदरांनो, हे बघा, तुम्हाला मृत्यूपत्र म्हणता येत नाही ना, एक साधा शब्द आहे इंग्रजीत, विल म्हणा. व्हील? हो, विल. त्यांना व्हील बदलायला सांगा. मी का बदलू व्हील? जेव्हा तुझ्याकडनं चांगलं काम होईल तेव्हाच मी बदलीन व्हील. तुम्ही जेव्हा बदलाल व्हील तेव्हाच माझं चांगलं काम होईल. आता मी का बदलू व्हील? काय मला झाले का व्हील? तुम्ही जेव्हा बदलाल व्हील तेव्हाच मी ह्यांचं कपडे शिवील. अरे गुच्चू पठारे, दलिंदरांनो, दाभण घेऊन तुमचे ओठ शिवून टाकीन दोघांचे. अरे दलिंदरांनो, शीघ्र कवड्यांनो, एवढे मोठे कवी बसलेले आहेत समोर, त्यांच्या समोर तुम्ही अक्षराला अक्षर जोडून लंगड्या घोड्यांची शर्यत दाखवताय? हा? तिकडे कोपऱ्यात काय बघा, ते पाठ करून उभं आहे, ते तो तुमच्या कविता आहे ना, त्याची यमक आहे, घाबरलंय ते. आणि याच्यावर विनोद करण्यापेक्षा माझं काम कसं व्हील ते बघा ना. आता तुझा चांगला घोडा आहे वासाड्या? हा चांगला घोडा आहे? तुमच्यामुळे फुसका पंच मारला मी. अरे वासाड्या, तुला कुठला पण पंच दे, तू त्याची वाटच लावतोस. नाही तर काय? अरे वसेड्या, तू आमच्यावर आहेस म्हणून टिकलायस इथे. हा. तुझ्या चेहऱ्याकडे बघून एक तरी विषय सुचतो का लेखकांना? अरे तू हास्य जत्रेची वाढती लोकसंख्या आहेस, वाढती. गुच्चू पठा, गुपचूप बसा. मला डोका फिरते, मग मी काही बाई बोलतो. अरे बोल ना, चल का? माझे कपडे शिवून द्या पटकन. नाही ते ठीक आहे. ठीक आहे, मी तुमचे कपडे शिवून शिवा देतो. पटकन. माझ्या हातात कात्री आहे, पण जावयावर माझी नाही खात्री. मग माझ्या हातात आहे धागा, या प्रभामूर्ता शब्द आहे जागा. अरे परवा आहे माझे लग्न, तिथे उभं राहू का मी नग्न? मस्त मस्त. आता तुमची बारी. हा, अरे काय मस्त मस्त, काय चारोळ्यांची अंताक्षरी चालू आहे का इथे? पण पाय ना, अरे काय झगडे चालू आहे तुमच्या इस्टेटीवरून? अशी कुठली मोठी इस्टेट आहे? काय इस्टेट आहे? ही जी आहे ना,
ही ती माझी टपरी आहे आणि मागायची मोरी पण माझीच आहे. मोरी तुमची आहे, हा. ती म्युन्सिपाल्टीची आहे. कधी पण ते येतात आणि उचलून घेऊन जातात, मला शिकवतायत. अरे पण घर तर माझ्या नावावर आहे ना. अरे कसलं घर तुमच्या नावावर? भाड्याचं घर आहे, भाड्याचं घर. हा, ती मालकीने ते भाडं घ्यायला, तेव्हा हा माणूस काय करतो? काय? सगळ्या चिंध्या गोला करतो, झंपर शेवतो आणि तिला देतो, आणि त्याच्यात ती भाडं वसूल करून घेते. माहिती आहे? अरे दलिंदरांनो, फूक मारली तरी उडून जाईल एवढी तर इस्टेट आहे रे. आणि त्याच्यासाठी झगडे करता, मग? मृत्यूपत्र लिहिता. हा. असं काय लिहिलंय त्या मृत्यूपत्रात? मी माझं सौता लिहिले. मृत्यूपत्र मी दम ली परी बुम 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 बुम. हे असं हे मृत्यूपत्र आहे? हे काय आहे असं? ते काय झालं, मी मृत्यूपत्र जेव्हा लिहित होतो ना तेव्हा मी बसमधून जात होतो. हा. तर मुंबईची जी टपरी आहे ना ती मी माझ्या मुलीला देणार आहे. असं. म्हणून ते मी मुंबई लिहिताना तर बुम 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 असं जाईल. मृत्यूपत्राचे. अरे दलिंदरांनो, तुमचे जे रजिस्टर असतात ज्याच्यावर तुम्ही कपड्याचे मापं घेतात त्याचं पान फाडलेलं दिसतंय हे, आणि त्याला तुम्ही मृत्यूपत्र म्हणताय, त्याच्यावरून झगडे करताय. अरे मृत्यूपत्र आहे ना ते वकिलामार्फत करावं लागतं, त्याची कोर्टात नोंद होते, बॉन्ड पेपरवर होतणार ते. हे कायचं मृत्यूपत्र आहे. घे माझे कपडे शिवा, कपडे शिवा. आवरी सगळी लपरी आहेत. हा. त्याच्यापेक्षा मी ह्याला प्रॉपर्टी दिलेली बरी. अरे हट, एवढीशी प्रॉपर्टी मी घेतोय, मी फुकली प्रॉपर्टी. चल, मला नको आहे प्रॉपर्टी. ऐका ना, प्रॉपर्टी नको आहे ना? नको आहे. मग काय झगडे करताय? कपडे शिवा माझे. नाही, शिवलं असतं, पण प्रश्न तत्वाचा आहे. पटकन कपडे शिवून तर सगळे तत्व ठेचून मी टाकीन बोललो तुझे. ना, मी नाही शिवणार म्हणून. हा. मी शिवणार नाही, मी सांगितलं अगोदर. पटकन शिवा, शिवा लवकर, नाही तर बघा ठीक आहे, त्या माणसाला कात्री आणून द्यायला सांगायच्या इथं. कात्री द्याव. मी कशाला देऊ वसाऱ्या? त्याला सांग ये आणि घेऊन जा. मी त्याला सांगा इथं कात्री आणून द्यायला. तुम्ही का दिली वाय? तुम्हाला सांगितलं मी? त्या माणसाला सांगा इथं कात्री घेऊन ये आणि माझ्या हातात दे, बस. पटकन शिवू, नाही तर याच्याने ना काय कापीन ना. लवकर शिवा. अरे माझी नाही, लवकर ऐकत शिवा, नाही नाही तर असं- मला कात्री दे, आवाज मी शिवणार नाही, का सांगून ठेवतो. त्याला कात्री आणून द्यायला सांग. हे शिव लवकर. नाही शिवणार मी. शिव लवकर. नाही शिवणार, त्याला कात्री आणून द्यायला सांगून ठेवा. कात्री आणून द्या. भन्नाट परफॉर्मन्स. हास्य कविराज यांच्या चारोळ्या कशा वाटल्या तुम्हाला? काय इतकी बिझनेसमध्ये इतकी जर समजूतदार माणसं आली तर जगातल्या 500 बिझनेसमॅनच्या यादीत त्यांचं नाव टाकायला हरकत नाही. खरं म्हणजे अशी ग्रेट माणसं इथे भेटलेत खरोखर. आणि मराठी माणूस हा बिझनेसमध्ये पुढे जावा म्हणून मॅनेजमेंट कॉलेजमध्ये बिझनेस मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये यांचा एक असा तास ठेवायला हरकत नाही. खरं सगळे पुढे जातील, तुम्हाला सांगतो. आणि गिरायकांची गर्दी जी होते हल्लीकडे सगळीकडे, ती गर्दीला वरचं औषध आहे यांच्याकडे. अगदी शांततामय सगळं चाललेलं आहे त्यांचं. छावा ओवाळा होतो मला. वा सर वा. सई. खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि बरं वाटलं. खूप दिवस तुम्हाला पाहिलं नव्हतं तिघांना एकत्र, त्यामुळे आज हे मला म्हणणं भाग आहे आणि मी खूप उत्सुक आहे. सुंदर सादरीकरण, सुंदर विषय आणि तुमचं त्रिकूट खूप आवडलं.